मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात खास करून मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतले जाते। त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील सोयाबीनचे थोड्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते। सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं। मात्र जर गेल्या 2 वर्षापासून जर आपण पाहिलं तर चांगल्या भावाअभावी सोयाबीन पीक शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। गेल्या 2 वर्षांपासून सोयाबीनला बाजार समितीमध्ये खूपच कमी भाव मिळत आहे। अक्षरशः पिकासाठी शेतकऱ्याला झालेला खर्च, पीक उत्पन्नासाठी जो खर्च आलेला आहे तो देखील शेतकऱ्यांना भरून काढणे मुश्किल झाले आहे। या चालू हंगामात देखील अशीच परिस्थिती कायम आहे। मग अशातच आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांनी एका प्रचार सभेत एक मोठी घोषणा सोयाबीन पिकासंदर्भात केली आहे। आता मित्रांनो, विविध प्रसार माध्यमांमार्फत त्याचप्रमाणे न्यूजपेपरमध्ये देखील या संदर्भातील न्यूज प्रकाशित झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे। तर मित्रांनो, समोर आलेल्या माहितीनुसार लातूर मधील त्या प्रचार सभेत कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमी बाजार भावात आपला माल विकावा लागला असल्याने त्यांना हेक्टरी 5,000 रुपये इतके अनुदान दिले जाईल अशी घोषणा केली आहे। मित्रांनो, ही घोषणा करत असताना हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये केव्हा जमा होणार याची देखील थेट तारीखच माननीय श्री धनंजय मुंडे यांनी सांगितली आहे। मित्रांनो, 12 जून 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होतील अशी मोठी घोषणा प्रचार सभेत केली आहे। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4,500 कोटी रुपयांचे भावांतर योजना लागू केली जाईल अशी घोषणा केली होती। मग मित्रांनो, आता माननीय श्री धनंजय मुंडे यांनी ही जी घोषणा केलेली आहे तर मग आता हे महत्त्वाचं आहे, हे पाहण्यासारखं आहे की 12 जून 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाचे पैसे जमा होतील का। मित्रांनो, तुमचं याबद्दल वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा। ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल, ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मग ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे कृषी विषयक, बँकिंग विषयक, त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारचे नवनवीन शासन निर्णय, नवनवीन कल्याणकारी योजना आणि नियमांसंदर्भातील अपडेटेड माहिती मी माझ्या पद्धतीने, मला जशी समजेल त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो। त्यामुळे या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो।